नाहीतरी यमरूपी आहे ना ती गाठतो ते करिअरतून खाली उतरव ओढून ना फार दुर्लभ लोक जेणेकरून आईसारखं जातं. सद्गुरु जेव्हा बोध देतो वाटत जवळ असून असं म्हणजे इतके जवळ असून सुद्धा काहीच कळलं नाही म्हणजे किती सद्गुरु जेव्हा बोध देतो तेव्हा आहे ना ते हे देवाला सांगत असतो ह्याच्यामधला माकड मरू दे पहिलं. त्यालाही सांगत असतो बघा तुला बोध दिलाय ना आता तुला काय करायचं नाही फक्त माकडाची आठवण नको. आता बोधाला विसरतो माकडाची आठवण करतो. ज्याची आठवण नको काढू म्हणतो त्याच आठवण येते. पायऱ्या उतरताना त्याला घराच्या पायऱ्या उतरून चालू बाबांनी असं माकड काबत नाही आठवायला सांगितलं. माकड म्हणजे आठवायला काय नाही सांगितलं ते आठवायला लागलं. आठवायला काय नाही लागलं तेच आठवायला लागलं. डोक्यात नाही हे जातच नाही ना माकड जे संसार म्हणजे सगळे माकड काळे आहेत. माझ्या विनं हे होऊच शकत नाही. माझ्या विनं होऊच शकत नाही. मीच पाहिजे असं करता करता ते मरतो. आता त्याला जेवण करून मोबाईल बघता बघता त्याला काय वाटलं असणार. आता असंच लोक मरणार ब्लॉकेज वाढणार आहेत. आता गावटे साहेब तेच सांगत होते रस्त्यात त्यांना आम्ही ते बसले होते गाडी चालली म्हणून गाडी थांबवली. मी उतरलो त्याच्याकडे गेला आता 2 मिनिट म्हणलं नमस्कार गाडी झाला म्हणलं आता गाडी भेट झाली म्हणली बरं झालं. मी आता तिथं एकाला हार्ट अटॅक आला त्याला दवाखान्यात नेऊन घालून ॲडमिट करून आलो. ब्लॉकेज जास्त व्हायला लागलं त्याचं कारण नाही तेल. सुगरणीला सांगायला लागलं तेल जेवढं बिगर तेलाचं खाता येईल तेवढं बिगर तेलाचं खा. जेवढं कमी तेलाचं खाता येईल तेवढं कमी तेलाचं खा. तुम्हाला जर 4 दिवस जगायचं असेल तर बिगर तेलाचं खा. जिथं 2 किलो महिन्याला लागत असेल तिथे 1 किलो खा. तुमच्या इथं भारी बिगर तेलाचं असतं थोडंसं कमी तेल असतं. नाही खरंच आहे हा ती बी काय करायची मग करड्याची कुठं मिळते का बघायचं का लाकडीचं गाड्या हा ती आणायची ती चांगलं पाहिजे. तुम्हाला किती लागते ह्या संसारात राहू ना माकड लय लोकांचे जिवंतच राहतात. ज्याला जाग केलंय त्यालाही सांगितलंय की माकड लक्षात आणायचं नाही. जाग केलंय काय करायचं म्हणून विचारलं काय करायचंच नाही फक्त माकडाला सांगा. माकड वळवळ करताना मनात कुठे गेलं तर म्हणलं तरी फार पुण्यापासून मुंबईपर्यंत सांगत राहतो दिवसभर. आपण उठून पळू वाटते. तुम्ही आज कुणाला भेटायला गेले सहज भेटायला गेले तुम्ही 2 शब्द सांगितले त्यांचे 25 शब्द तुमच्या त्याला असं वाटतं किती आता किती किती काय काय सांगू गप्पच नाही. सहज एक जण मारुतीच्या मंदिरापाशी बसलो होता. बाबांचं दुष्ट मंदिराच्या तिथं नाही ना 100 उंट चालले होते. ऐकलं होतं 100 उंट चालले होते. उंट चालल्यावर ते म्हणला ओ उंटवाले बाबा हे जे मारुती आहे ना हे लय पुराण आहे आणि लय काय म्हणते त्याला प्रसन्न होण्यासारखं आहे जागृत आहे घ्या दर्शन. कोण म्हणते एक जण ते शेट आला पाया पडला तर त्याला विचारतो म्हणजे किती उंट आहेत म्हणला 100 उंटावर काय चालवलंय म्हणला 100 गुन्हे. किती गुन्हे आहेत 200. काय आहे कशाच म्हणतो कापसाचे. आता एक काम सांगा सांगितलं म्हणलं तुम्ही आता एक काम सांगा ऐका म्हणलं ही जी 200 गुन्हे घरी कधी नेणार त्याला पिंजणार कधी त्या पिंजून तयार कापूस कधी करणार आणि बाजारात कधी आणणार आणि विकणार कधी. ते म्हणला आता तू ते विचार कर. मी चाललो निघलो माझे उंट पुढे गेलो.
ते त्याच मंदिरात बसून 100 माणसाला विचारलं असेल त्याने, 100 उंट आहे, 200 गोणे आहेत, 200 गोण्या घरी कधी घेऊन गेला असेल, त्याचं पिंजलं असेल कधी, पिंजून त्याचा कापूस तयार कधी केला असेल, आणि ते बाजारातून कधी विकला असेल. 100 माणसं असं झालं ना गावाला, ते माणसाकडं जर माणूस यायला जर लागला तर इकडून झाले असं झालं. काय करावं काय करावं. आता गावाने काय ठरवलं, त्याला येडं ठरवलं. काय आता याला कसं, आता कुठला बरं डॉक्टरकडे नेलं की त्याला काही असं म्हणायचं की व्यवस्थित आहे, काहीच नाही, ह्याला आजार झाला नाही, काय मानसिक पण नाही शारीरिक पण. म्हणजे बंद करा ना म्हणते, काय विचारते असं विचारते, कसं बंद करणार, त्याला इलाजच का. एक जण सहज साधू गावात न चालवत सहज, त्यांनी त्याला विचारलं, साधू बाबा थांबा, हाताला धर, थांबा, मारुती ना जागृत देवस्थान, नमस्कार करा. केला नमस्कार. तुम्हाला एक विचारतो, त्या बाबांना पहिलंच भरपूर लोकांनी सांगितलं तर म्हणले येड आहे, त्याच्या नादी नका लागवा, ते तुमचं डोकं काय, 100 उंट आहे, 200 बोरी. बाबा म्हणले बरं झालं, तेवढाच माणूस शाना भेटायचा आहे, त्यासाठीच मी चाललोय गावाला, त्यालाच भेटायचं म्हणजे. बाबा बी युक्तीने भेटला त्याला. बाबा म्हणला उंट किती येते म्हणला, 100. बोरी किती येत्या, 200. मग घरी कधी गेला असेल, पिंजला असेल कधी, आणि बाजारात नेऊन विकला असेल कधी, आणि किती पैसे आले असतील. म्हणला दादा, अरे ते उंट आहे ना, नदीतनं पलीकडे जात होते ना, ते बुडले, वाहत गेले, म्हणजे विषयच संपला. त्याच्या डोक्यातला विषयच संपला, उंटच मेला. विषयच संपला. आता ते शहाणा झाला, म्हणजे मूळचा शहाणाच होता ना, पण झालं तर काय, हे जे उंट डोक्यात घुसले होते ते उंट काढायचे. मग ही सगळे शहाणेच आहेत. म्हणजे ती माकड उंट डोक्यात जे उड्या मारतात ना, तेवढं काढायची गरज आहे. मुळात हे सगळे देवच आहेत, देवत्वाच्या ठिकाणी आहेतच. ते उंट उड्या मारतात ना, किती उंट आहे, किती कापूसाचे बोरे आहेत. एक तर भविष्यात, नाहीतर भूत. एक तर भूताचा विचार, नाही तर भविष्याचा विचार. वर्तमान काळ त्याच्यातनं निघून जातं. असं करता करता बाल्यावस्था जाते, तारुण्यावस्था जाते, वृद्धावस्था येते. वृद्धावस्थेत बुद्धी ताब्यात नसते. बुद्धी ताब्यात नसते ना, आता सुद्धा बुद्धी ताब्यात नाही. आता आपल्या वयात एकच वेळा एकच बोलणं ते 2 वेळा रिपीट करतो माणूस. हा माणूस मला आहे ना, बाबा कुठे आहे म्हणलं ना, घरी आहे का, हे मला म्हणतात घरी आहे होय, तुम्हाला बी आठवण्यात बघा कोणाला ते लक्ष द्या फोन केल्यानंतर. आता एखादी बाई जेवायला आली, या जेवायला म्हणजे, आता जेवायला बसली, जेवायला बोलवले, जेवता हो म्हणजे कळला का काय, ते रिपीट करते. म्हणजे जिथं आहे ना तिथं नाही येते, नाही ती जिथं पाहिजे ना तिथं नाहीये. तुम्हाला स्मरण करायचं नाही, आता त्या जागेत थांबायचंय. आता स्मरण नाही, स्मरण कोण करायचं, नामधारकाने करायचं. ज्ञानाच्या ठिकाणीवर गेल्यावर, आता मी ठिकाणीवर आलो का त्याचं स्मरण करायचं का. लग्न झाल्यावर तुमचा नवरा बांधून दिल्यावर परत म्हणायचं का तुम्ही जाता का हो तुम्ही माझा नवराच आहे का म्हणून, असं म्हणायचं का. असं मन नाही, ते मी नामस्मरण विसरले, मी नामस्मरण केले म्हणून. किंवा मग एखाद्या माणसानं स्वतःला विचारणं, माझं नाव आशाताईच आहे का, असं म्हण नाही. ते लक्षात आलं का, माझं नाव दादाच आहे का, विजयच आहे का माझं नाव. म्हणजे कल्पना कशाची आहे, आपलीच. कोणाची कल्पना केली, आपणच केली. असं होत नाही. आपण नावाचा आपल्या इतका निश्चय केलाय, 1000 नावामध्ये जर स्पीकरवर एकदा नाव आलं तर गपकन वळून बघ,
पॅन कार्ड बघून चेक करतो. हा निश्चय करायचा, स्मरण नाही. हा निश्चय करायचा, स्मरण नाही. मी रिपीट करतोय ते. हे जर निश्चय नाही झाला आणि तो स्मरण जर करता झाला तरी प्रॉब्लेम आहे. वेदना एवढ्या होत्या तुमचं स्मरण विसरून जातं. माझी दाढ काढली परवा दिवशी. मी पेन किलरची गोळी नाही खाल्ली. मी बघत होतो सण किती होते. मी अँटीबायोटिक गोळी खाल्ली आहे. पेन किलरच्या 6 गोळ्या आहेत तिथं घरी आणून. पेन किलर 6 गोळ्या पेन किलरच्या आणि ऍसिडिटीच्या 4 गोळ्या आणल्यात. मीच आणल्यात. मी डॉक्टरला सांगितलं ह्या गोळ्या घेऊ का म्हणून. डॉक्टर म्हणला घ्या, हेच घ्या. आणि त्या 6 घेतल्यात गोळ्या. त्यातनं 4 अँटीबायोटिक खाल्ल्या. दुखायच्या गोळ्या नाही खाल्ल्या. बघत होतं किती दुखतंय की मला, किती दुखतंय, किती ठणकतंय. काय नाही ठणकत, गोळी नाही घालत. सुजलं होतं 2 दिवस. दिदी म्हणली सुजलंय ती उतरणार. उतरलं. म्हणजे स्मरण करत असताना आपलं विस्मरण होण्याची शक्यता निश्चित आहे. म्हणून ध्यास करण्याऐवजी ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर राहायचं. ज्ञानाच्या ठिकाणी थोडस आता अजून प्रयास करायला लागेल. ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर राहिल्यानंतर इतरांमध्ये तीच ज्ञान आहे ह्याचा निश्चय अजून दृढ व्हायला पाहिजे. आई ज्यावेळेस, आजी ज्यावेळेस झोपली होती ना त्यावेळेस ही प्रक्रिया पूर्णत्व व्हायला पाहिजे. त्या दिवशी आईच्या अगोदर लेख मिली पाहिजे. अवघड गेलं का ऐकायला? हे ऐकायला अवघड गेलं का? काय म्हणलं मी? काय म्हणलं मी? मी म्हणजे मी मेला पाहिजे ना. कळलं नाही का? ते बघ, मी कळलं नाही का म्हणते हसते. हा, रिपीट करू का? ही त्या आईच्या ठिकाणी, आईच्या समोर पहिली लेक मिली. आई मरणाच्या अगोदर लेक मिली पाहिजे. जर लेक मिली नाही, नात मिली नाही, लेक मेला नाही, तर मग ती परत या. हे थोडस गणित मोठे. हे गणित पहिलं समजून घ्या. आपण मरणाच्या अगोदर आपला नवरा समोर मेला पाहिजे. म्हणजे वस्तुस्था मरणार नाही, वस्तुस्था ते भाऊ मेला नाही पाहिजे, पण तुमच्या बुद्धीत मेला पाहिजे. जोपर्यंत नवरा मरत नाही तोपर्यंत राम दिसत नाही. जोपर्यंत भाऊ मरत नाही तोपर्यंत राम होत नाही. आणि नवरा, राम, भाऊ, चुलते, पुतणे, दीर, जावा जर सगळ्यात जिवंत आहेत, मग राम नाही, राम मेला. मग राम. आता कळलं का? मग राम मेला. भिंतीवरचा टिकला जर दिसत असेल तर पांढरी भिंत गायब झाली. पांढरी भिंत दिसली नाही मग डोळ्यावर. पांढरी भिंत दिसली की टिकला दिसत नाही. तुम्हाला पहिलं काय दिसते? टिकला दिसते का? चेहरा दिसतो, तर चेहऱ्यावरची घाण पहिली दिसते. कारण बुद्धीचा असा निश्चयच असतो, तो चेहरा बघताना ना ती घाण बघत असतो पहिले. मग ब्रह्म बघत असताना ब्रह्मावर आलेला बुडबुडा पहिलं बघत असतो. आणि हा बुडबुडा, हा बुडबुडा आहे. समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर समुद्र पाहत नाही तुम्ही लोक. जा आता बघू द्या, मी बघ. मला मी सांगितलं खोटं वाटत असेल तर पहिलं लाट दिसते. आणि लाट स्थिर नसते. ते लाट उगम घेऊन उगम सोडायला जाते, पैल केराला जाते. लाटच दिसते, लाटच निश्चय. लाट जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत समुद्र नाही. आपण कधी कधी लाटालाच समुद्र म्हणतो. लाटाला समुद्र म्हणतो. लाटाला समुद्र म्हणाला निश्चय समुद्राचा झाला पाहिजे होता ना. आहे का? हे समुद्र आणि लाट एकच आहे असं झालं पाहिजे होतं. हे फार पूर्णत्वाची गोष्ट आहे. हा निश्चय परिपूर्ण झाला ना ज्ञानाच्या ठिकाणी, मरणारा आणि जन्मणारा राहत नाही. कल्पना आहे मरण जन्म. मेलय कोण आणि जन्मलंय कोण? कोणच जन्मलं नाही, कोणच मेलं. अंगातले कपडे काढून लटकावले म्हणजे त्याला मरण समजलं का? म्हणलेत का? अंगातले कपडे काढून लटका आणि नवीन परिधान केले, तू त्याला मरण समजलं. त्याला मरण समजलं.
सापाच्या अंगावरची चमडी गळून पडते, परत ते तयार होते मरणाला, परत जगायला तयार होते. तसंच होतं, जीर्ण वस्त्र टाकून नवीन परिधान करत. कोण मरत नाही, कोण जन्मलं नाही. पण ही सुद्धा ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान तयार होतं. ते बी म्हणतो जन्म घेतलाय, ते बी म्हणतो नाही. हे फार जागृत अवस्था आहे. हे तर बरेचसे लोक गैरहजर होतात. कोण मेलन कोण जिवंत, कोणच मेलं नाही कोण जिवंत. पाच तत्वाच्या ठिकाणी फिट आहे. पाच तत्वाच्या ठिकाणी फिट आहे. कुंभाराने तुमच्या घरी घडा बनवलेला, त्याला काय म्हणतात, घागर बनवलेली, पाणी भरलेलं तर किंवा हवा भरलेली होतीच ना. आतून हवा भरलेलीच आहे का नाही घागरे. मग माठ फुटला म्हणजे तेव्हा घागर फुटली, हवा कुठे गेली? हवा कुठे गेली? आणि गेली तर दिसायला पाहिजे होती ना, की ह्या माठातली हवा येते, असं दिसायला पाहिजे होते. वस्तुस्था दिसायला पाहिजे होते, दिसत नाही. म्हणजे मूळच ते होतं ना, कसं दिसत? एक आहे, मूळच एक आहे ना. मग काय झालं, पडदा आल्यामुळं आपण त्याला माठ म्हटलं, आणि त्या माठाला वाटत होतं मी माठ आहे. माठाला काय वाटत होतं? मी माठ आहे. तर मी माठ हा सद्गुरुबोध काय माहितीये का? माठ ही वस्तू नष्ट करणं. सद्गुरुबोध काय होतो? माठ ही वस्तू नष्ट करणं. माठ ही वस्तू नष्ट केल्यावर आतली हवा आणि बाहेरची हवा एकच का वेगळे? हे ज्ञान आहे. ज्ञानाच्या ठिकाणी एकच. माठाला वाटते इतर माठापेक्षा मी बरं आहे, मी वेगळं आहे. आतलं चैतन्य आणि बाहेरचं चैतन्य एक झालं. मग गेलंय कुठं? मेलंय कोण? मग मेलंय कोण? पाणी पाणीच्या ठिकाणी स्थिर आहे. पृथ्वी तेवढी पृथ्वीच्या ठिकाणी ते स्थिर आहे. पाणी पाण्याच्या ठिकाणी स्थिर आहे. हवा हवेच्या ठिकाणी स्थिर आहे. आकाश आकाशाच्या ठिकाणी स्थिर आहे. आता काय राहिलं देह बनण्याला? सगळं आहे तिथं स्थिर आहे ना. मग गेलंय काय? जे एकवटलं होतं, जे माठ म्हणत होतं, ते फुटून गेलं. मग आकाश आकाशाच्या ठिकाणी गेलं आणि पाणी पाण्याच्या ठिकाणी गेलं. असंच तो कवा वैकुंठाला गेला. तो कवा वैकुंठाला कसं गेला? अजून बी प्रश्न आहे भारताच्या व्यासपीठावर. हा सांगणारा पण भेटला नाही. सांगणारा भेटलाच नाही. तू कवा वैकुंठाला कसं गेला? रोज तू कवा वैकुंठाला जात नाही असं नाही, तर ते सांगणारा नाही ना, ऐकणाराही त्याला ऐकायचं नाही. रोज तू कवा वैकुंठाला चालला. आले कुठून? वैकुंठात. चाललंय कुठं? वैकुंठात चाललंय. आले कुठून? वैकुंठात. चाललंय कुठं? वैकुंठातच चाललंय. एवढं हरिपाठात, एवढं लय मोठे ग्रंथ वाचण्यापेक्षा हरिपाठात छोटं लिहून ठेवलंय की हरी हा वैकुंठ भरला गण जात हरी दिसे. काय प्रमाण? ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज नाम वैकुंठ पाठ होत. म्हणजे त्याला निश्चय होता, हरी हा वैकुंठ. कुठं वैकुंठ आहे? पृथ्वी एवढी मोठी, तेवढाच आकाश मोठा आहे, तेवढीच व्याप्ती हवेची, तेवढीच हवेची व्याप्ती आहे ना. नाही असं. मग तुम्ही तयार कुठून झाल्यात? हेतूनच झाल्यात. तयार कुठून झाल्यात? हेतून झाल्या. वर्ण आला तर वर्ण गेला. कुठं वर्ण आला तर वर्ण सांगतो. वर्ण आला वर्ण कुठून झाला? तुम्ही जे खाल्लंय ना, ते पाच तत्वच खाल्लेलं होतं. तुम्ही ज्या पाच तत्वामध्ये जीव, ते ब्रह्मच होतं. जीव स्वरूपाने तुम्ही पाहिले किंवा जीव स्वरूपाने आपण सगळ्याला बघतो, तर ते अन्न म्हणून बघत नाही, धान्य म्हणून बघतो. मुळात काय ब्रह्मांड आहे ना,
पण बघतो काय तर धान्य म्हणून बघतो, भाकर म्हणून बघतो. आता ब्रह्म म्हणून बघतोय का? सांगतं काय शास्त्र? अन्न हे पूर्ण. आणि आपण काय म्हणतो, भाकर खाते, दोन भाकरी खाल्ल्या सकाळी, त्यांनी एक मी एक भाकर खाल्ली असं म्हणलं का? ज्ञानाच्या ठिकाणी ते आले, त्यांनी एक ब्रह्म खाल्लं आणि मी एक ब्रह्म खाल्लं. ब्रह्माच्या ठिकाणी नाही का? अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि ब्रह्म खाल्ल्यानंतरच ब्रह्म बनतं. म्हणजे तुम्ही कशाने बनलात? ब्रह्मानेच बनलात. आणि तुम्ही जाताय कुठं? ब्रह्मतत्वातच. तुम्ही कुठं जाताय? ब्रह्मतत्वात. मग जाणं येणं काय? जाणं येणं काहीच विषय नाही. जाणं आणि येणं हे कल्पना आहे. काही जात नाही, काही येत नाही. मातम करायचा नाही मेल्याचा, आणि जन्मल्याचा आनंद करायचा नाही. या ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर गोष्टी आहेत. देहाने आपण पाहतो, आणि जीव जोडला आहे नात्याने, म्हणून मनाला वाईट वाटत. मनाच्या पलीकडे काय नाही वाटत, मनाला वाईट वाटत. तुम्ही आता इथनं गेलात की आईला सोडून जाण्याचं दुःख लेकीला वाटतं, लेकीच्या मनाला वाटतं, लेकीच्या मनाला वाटतं. अजून रिपीट सांगतो, लेकीच्या मनाला वाटतं. त्याच्या पलीकडे नाही वाटत. त्याच्या पलीकडे नाही वाटत. पलीकडे वाटलं असतं तर आईला जाळून इथं बसली असती का? मनाचं असं आहे बरं का, मनाची गोष्ट आहे ना, ते फार क्षणिक आणि तात्पुरते आहे. फार क्षणिक आहे, फार तात्पुरते आहे. तुमच्या इथं कितीतरी मुडदे मेल्यात, तुम्ही बसल्या ठिकाणी तुम्ही जेवताय त्याच्यावर बसून. तुमच्या मनाने विसरून गेलंय. आपल्यातनं एक जण मरणार आहे, उद्या सकाळी ते मन विसरून जाणार आहे. मनाला वेळ आहे, आणि ते वेळ विसर पाडते. मनाच्या ठिकाणी सुख आणि दुःख, फार फार वाईट वाटतं, फार आनंद होतो. मनाच्या ठिकाणी होतो. तो आनंद विशीर नसतो, स्थिर नसतो. तो आनंद पण ती कल्पनाच असते, आणि ते दुःख पण कल्पनाच असते. तुम्ही तुमच्या वडिलांचं दुःख आज धरून रडसलंय का? रडताय का तुम्ही? ते मनात होतं. ते कुठं होतं? मनात होतं. मनात अजून बी कधी आलं, एक कांतात बसला तरी तुमच्या डोळ्यात पाणी येतं. ते मनात आहे. आलं ना? कोण मरत नाही, कोण जिवंत नाही. तुम्ही पण तेवढेच आहे. मला वाटलं येताना कुणाला भेटायला गेलं म्हणजे काहीतरी सत्संग झाला तुमचा. नाही, कंपनीतली त्यांच्या सोबत काम करत त्यांच्या मिसेसचं ऑपरेशन झालं. आता तरी सुधरा म्हणून त्यांना विषय मागच झालेला आहे आमचा. म्हणजे आम्ही ट्रिपला गेलो ना, आमच्या सोबतच होते ते. ट्रेन मध्ये पूर्ण म्हणजे प्रवासाचा आमचा विषय भरपूर सांगून झाला. पण त्यांना रोज खायला लागतं, मग ते फक्त हो हो करायचं की लगेच दुर्लक्ष करायचं. म्हणजे त्यांना हा विषय लगेच नको, मग खाणं बंद होतं. आता नवनाथ जे नाथ ग्रंथ लावतात श्रावणात, कोण शिवलीला अमृत लावतो श्रावणात, लावली बी असतील आता. आणि शेवटी आहे ना, शेवटच्या सोमवारी आहे ना 9 मुलं जेवायला घालतात. ती 9 मुलं नवनाथाचं प्रतीक आहे. कशाचं? म्हणूनच घालत असतील ना, मला असं वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? नवनाथाचं प्रतीक म्हणून 9 मुलं जेवायला आईने घालायला सांगितलं असं नवनाथ. आणि जे शिवलीला अमृत आहे ते 12 ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग, तर त्याला 12 मुलं जेवायला घालतात. तुम्हाला माहिती आहे का नाही? बघा, ते ना 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतीक आहे. माहिती नाही का? असं का बघायला लागलं? हा बरं, 7 सवासणी तर माहितीच का नाही? त्या 7 लक्ष्मीचं प्रतीक आहे का नाही? 7 देवीचं प्रतीक आहे. 6 सवासणी 7 देवीचं प्रतीक. आता तुम्ही ज्या म्हणल्या ना
जागरण गोंधळाला बकरं कापतात ना, ते त्यांना विचारा म्हणा हे बकरं कोणासाठी, तर ते जेवढे खाणारे आहेत ना त्यांच्यासाठी आहे. तर ती दैत्याचे प्रतीक आहे. जसे हे नवनाथाचं प्रतीक आहे, ते 12 शिवलिंग आहेत ना ते, तर ते त्यांचं प्रतीक आहे. 7 सुवासनी 7 लक्ष्मीचं प्रतीक आहे. तसं हे 60 खाणारे आहेत ना, दैत्याचं.